चला प्रॅक्टिस नंबर 3चा युनिट्स अँड मेजरमेंटचा प्रॅक्टिस नंबर 3चा क्वेश्चन आहे. किती नंबरचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला आता? 46 नंबरचा क्वेश्चन घ्यायचा. कोणता घ्यायचा आहे? 46. काय सांगतो तो बघा. इफ युनिट ऑफ ए फोर्स इज 100 न्यूटन. युनिट ऑफ ए फोर्स एफ ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 100 न्यूटन दिले. ओके, पुढे काय म्हणतात ते? युनिट ऑफ ए लेंथ इज 10 मीटर. लेंथ किती दिली तुम्हाला? 10 मीटर दिले. नेक्स्ट, युनिट ऑफ ए टाइम. टाइम दिलाय किती? 100 सेकंद. Unit of a length is 10 meter. Unit of a time is 100 second. What is the unit of a mass in this system? काय विचारलं तुम्हाला? मास विचारलेले. विचारलेलं तुम्हाला? मास विचारलेले. चला, मला सांगा F इज इक्वल काय? याला तर तुम्ही असं म्हणणार ना, N1 U1 इज इक्वल काय? N2 U2. बरोबर? N1 U1 इज इक्वल काय? N2 U2. आता याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला? F इज इक्वल काय? 100 न्यूटन दिलेलं आहे. म्हणजेच F इज काय? 100 न्यूटन दिलेलं. बरं का नाही? 100 न्यूटन. मी जर म्हटलं 100 न्यूटन, न्यूटन म्हणजेच काय रे? केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर. असं ना, केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर. याच्यामध्ये दुसऱ्या याच्यात मास काढायचं आपल्याला. केजी डॅश म्हटलं ते KG1 म्हणा किंवा केजी डॅश. लेंथ किती दिली तुम्हाला? लेंथ किती दिली तुम्हाला? 10 मीटर दिलाय. टाइम किती दिलाय तुम्हाला? टाइम किती दिलाय? 100 सेकंद. 100 सेकंद. त्याचं काय करायचं आहे? स्क्वेअर करायचं. असं सांगितलं त्यांनी. काय करायचं त्याचा? स्क्वेअर करायचा आहे. ओके, चला मग. हा सेकंद स्क्वेअर, हा सेकंद स्क्वेअर, हा मीटर गेट कॅन्सल. पण इथं काय झाला? 100चा स्क्वेअर, फक्त सेकंदचा स्क्वेअर कॅन्सल झाला. म्हणजेच इकडचा एक 0 गेट कॅन्सल, इकडचा एक 0 गेट कॅन्सल. काय उरलं तुमचं? इकडे उरला 10. हा इकडे किती राहिलं तुमचं? 1000. किती झालं? इथं काय केजी राहिलं ना, इंटू केजी. आणि इथं काय राहिला? केजी. हा, याचं काय झालं? 10⁻²2 ना, 10⁻² चा स्क्वेअर केला काय झालं? 10⁻4. हा 4 इकडं मल्टी केजी डॅश. हा 10⁻4 इकडे आला. 10⁻4 इकडे आला म्हणजे 10 इंटू किती? 10⁻4 इन केजी इंटू काय? इज इक्वल काय? केजी डॅश. म्हणजे किती झाला? 10⁻5. आणि काय भेटलं मला? केजी. केजी डॅशची व्हॅल्यू किती आली? 10⁻5. ऑप्शन नंबर